महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला बाळांनो, मराठी भाषेचा विकास, त्याच्यानंतर जोडशब्द, त्यानंतर वर्णविचार, ह्या 3 चॅप्टरांचा, या 3 प्रकरणाचा अभ्यास आपण केला आहे. आज एक नवीन प्रकरण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे संधी. आता बरेच जण म्हणतील की संधी म्हणजे आयुष्यामध्ये आलेली संधी. तर आयुष्यामध्ये आलेली संधी नाही, ती संधी वेगळी. इथं आलेली जी काही संधी आहे, तर ही संधी आपल्याला तलाठी बनवणार आहे. ही संधी आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे आपली जी ही संधी आहे, तर ही संधी आपल्याला पोस्ट मिळवून देणार आहे. 2-3 मार्क यावरती मिळणार, म्हणजे मिळणार हे कन्फर्म असणार आहे. म्हणून आता या संधीला त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, मग आता सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो आहे, त्या सर्वच्या सर्व संकल्पना सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करा, हे जेणेकरून आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये कसाही विचारला गेला तरी तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे, म्हणजे येणार आहे. ओके, चला असो, काय अडचण नाही. थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळं सुरुवात आहे, त्याच्यामुळं हळूहळू लेक्चर आपले सुरू होत आहेत. आता कसं आहे की थोडं आता एक म्हणजे आता रुटीन लागलेली आहे, वेळेवरती लेक्चर, प्रत्येक विषयाचं लेक्चर होत जाईल. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये बाळगू नका. बघा आता या इकडं लक्षात घ्या, संधीचे प्रकार किती, हा सर्वात पहिला प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. संधी म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं संधी? तर बाळांनो, संधी म्हणजे काय रे? तर संधी म्हणजे सांधणे, अशा पद्धतीने. सांधणे म्हणजे काय, तर जोडणी करणे, अशा प्रकारचा अर्थ त्यातनं प्रकट होतो. म्हणजे हा जो ही जी संकल्पना तुम्हाला सांगतोय, तर संधी म्हणजे काय असतं, तर संधी म्हणजे सांधणे. संधी म्हणजे काय असतं, तर संधी म्हणजे जोडणी करणे. अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते, ती रचना म्हणजे संधी होय, अशा प्रकारे. ओके, तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणी करणे होय. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये संधी म्हणून ओळखलं जातं. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते बाळांनो, तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला अशा प्रकारचा शब्द दिलेला असतो, देव अधिक आलय, आणि सांगितलेलं असतं दिलेल्या शब्दाची संधी करा. हा एक प्रश्न इथं आलेला असतो. काय सांगितलेलं असतं, दिलेला जो शब्द आहे त्या दिलेल्या शब्दाची संधी करा, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारलेला असतो. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवालय असा शब्द दिलेला असतो. एकदम साधं उदाहरण घेतोय, त्याचा विग्रह करा, अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली असते. म्हणजे यावरती जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर आवर्जून त्या ठिकाणी आपण तयार असलो पाहिजे, बरोबर का? आणि 100% यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येतो, म्हणजे येतो. म्हणून या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे, बरोबर. मग आता इथं बघा की संधीचे प्रकार कोणकोणते आहे, कोणकोणत्या प्रकारामध्ये संधी हा घटक विभागलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा संधीचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक सर्वात पहिला प्रकार येतो, तो म्हणजे संस्कृत संधी. संस्कृत संधी म्हणजे सर्वात पहिल्यांदा संस्कृतमधून निर्माण झालेली जी काही संधी आहे, तो सर्वात पहिला प्रकार. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी जो प्रकार येतो, नंबर 2 मध्ये, त्याचं नाव आहे मराठी संधी. म्हणजे मराठीतून निर्माण झालेले संधीचे प्रकार. सर्वात पहिला जो आहे तो म्हणजे संस्कृत संधी, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मराठी संधी, बरोबर. अशा प्रकारे मग आता बघा, सर्वात पहिल्यांदा संस्कृत संधीमध्ये कोणकोणते प्रकार येतात किंवा कोणकोणत्या प्रकारांचा समावेश त्या ठिकाणी होतो. तर सर्वात पहिल्यांदा नंबर 1 मध्ये येतो, तो म्हणजे स्वर संधी. तुम्ही ऐकलं असेल, स्वर संधी. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये येतो व्यंजन संधी. नंबर 2 मध्ये कोणता येतो, व्यंजन संधी. हा नंबर 2चा प्रकार आहे. आणि नंबर 3 मध्ये विसर्ग संधी. हा नंबर 3चा प्रकार आहे, विसर्ग संधी. अशा या 3 प्रकारांमध्ये संधी हा घटक विभागलेला आहे. म्हणजे हे कशाचे प्रकार आहे, तर हे
संस्कृतमधले प्रकार आहे. बरोबर का? कसले प्रकार आहे? संस्कृतमधले प्रकार आहे की सर्वात पहिला आहे तो स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या 3 प्रकारांमध्ये संस्कृत संधी हा प्रकार विभागलेला आहे. त्याच्यानंतर मराठी संधी म्हटल्यानंतर हा एक कन्सेप्ट आपला क्लिअर असला पाहिजे की मराठी संधीमध्ये सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे पूर्वरूप संधी. कोणता येतो? पूर्वरूप संधी. आणि दुसरा जो प्रकार येतो त्याचं नाव आहे पररूप संधी. कोणता आहे? पररूप संधी. ओके. अशा प्रकारे या 2 प्रकारांमध्ये मराठी संधी हा प्रकार विभागलेला आहे. ओके. म्हणजे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला सरळ सेवेला, तलाठीला, बरोबर का, कुठल्याही पेपरला, बरोबर, तर यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतो म्हणजे येतो की संस्कृत संधीचे प्रकार कोणकोणते आहे. स्वर संधी आहे, व्यंजन आहे आणि विसर्ग आहे. मराठी संधीचे 2 उपप्रकार आहेत, एक पूर्वरूप आहे आणि एक पररूप आहे. बरोबर. याला त्या ठिकाणी काय म्हणतात तर दिलेला जो शब्द असतो देव अधिक आलय, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण फोड म्हणतो, पण त्याला व्याकरणिक दृष्ट्या भाषेमध्ये काय म्हणतात? त्याला व्याकरणिक दृष्ट्या भाषेमध्ये विग्रह म्हणतात. बरोबर का? आणि ही जी त्या ठिकाणी देवालय अशा प्रकारची रचना आलेली आहे तर त्याला त्या ठिकाणी जोडणी म्हणतात. काय म्हणतात? जोडणी. बरोबर. अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर जोडणी कशाला म्हणतात आणि विग्रह कशाला म्हणतात या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे या संकल्पना आपण त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करू शकतो. मग आता संधीचे प्रकार, एक संस्कृत संधी, एक मराठी संधी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. मराठी संधीचे 2 उपप्रकार, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी. बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणी करणे होय. समजलं? अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण ते अभ्यासलं पाहिजे. ओके. मग आता याची व्याख्या काय येते तर व्याख्या अशी येते की संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणी करणे होय. म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो त्या शब्दाचा विग्रह करणे किंवा एखाद्या शब्दाची जोडणी दिली असते त्याचा जोडणी दिली असते त्याचा विग्रह करणे, एक विग्रह जर दिला असेल तर त्याची जोडणी करणे. अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. याला म्हणतात संधी. ओके. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. त्यानंतर पुढं संधीचा सर्वात पहिला प्रकार आपल्याला अभ्यासावा लागतो तो म्हणजे कोणता तर तो म्हणजे स्वर संधी. कोणता? स्वर संधी. म्हणजे आता स्वर संधी म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात स्वर? आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं वर्णविचार. वर्णविचारामध्ये या सर्वच्या सर्व संकल्पना आपण अगदी डिटेल त्या ठिकाणी घेतल्या, अगदी सविस्तर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. बरोबर. मग आता आपल्याला स्वर संधी हा पाठ त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे किंवा स्वर संधी हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. स्वर संधी म्हणजे काय बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एखादा काय आलेला असणार आहे तर स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एखादा काय आलेला असणार आहे तर स्वर. म्हणजे या ठिकाणी यातून निर्माण होणारी जी काही संधी असते तर ती संधी म्हणजे स्वर संधी होय. ती कोणती संधी होय? स्वर संधी होय. म्हणजे इथं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल. बरोबर का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल, स्वर अधिक स्वर बरोबर तयार होणारी ती संधी असते तिला मराठीमध्ये काय म्हणतात तर तिला मराठीमध्ये स्वर संधी म्हणून ओळखतात. ओके. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एखादा स्वर आलेला असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एखादा स्वर आलेला असेल, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी होय. काय म्हणतात त्याला? स्वर संधी म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे स्वर संधी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो. मग आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवा की स्वर संधी म्हणजे काय की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एखादा स्वर आलेला असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एखादा स्वर असेल. म्हणजे स्वर अधिक स्वर याला मराठीमध्ये काय म्हणतात तर स्वर संधी म्हणतात. बाळांनो,
एक एक गोष्ट मी अतिशय त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आहे. सर्वांना कळेल या स्वरूपात या सर्वच्या सर्व संकल्पना मी क्लिअर करून देतो आहे. बरोबर. आता बघा इथं त्या ठिकाणी पहिल्या सुधी शेवटचा वर्ण एखादा स्वर असेल, दुसऱ्या सुधी पहिला वर्ण एखादा स्वर असेल. मग आता इथं बघा कोणकोणते आदेश होतात. सर्वात पहिला येतो सजातीय स्वर संधी. कोणता येतो? सजातीय स्वर संधी. बरोबर. हा सर्वात पहिला. बरोबर. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी किंवा त्यालाच म्हणतात दीर्घत्व स्वर संधी. काय म्हणतात? दीर्घत्व स्वर संधी. म्हणजे सर्वात पहिला जो येतो तो आहे सजातीय स्वर संधी. दुसरा जो येतो तो आहे दीर्घत्व स्वर संधी. हा सर्वात पहिला प्रकार त्यामध्ये येतो. नंबर 2चा नियम येतो बाळांनो, तो म्हणजे कोणता? गुणादेश स्वर संधी. गुणादेश स्वर संधी हा नंबर 2चा प्रकार येतो. नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी येतो, नंबर 3 मध्ये रुद्ध्यादेश स्वर संधी. हे जे सांगतोय ना, हे का सांगतो आहे? कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, दिलेल्या पर्यायातील रुद्ध्यादेश स्वर संधी ओळखा, गुणादेश स्वर संधी ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जातो. नंबर 4 मध्ये त्या ठिकाणी येतो रुद्ध्यादेश झालं, गुणादेश झालं, सजातीय झालं. बरोबर. 4 नंबरमध्ये येतो त्या ठिकाणी यनादेश स्वर संधी. दिलेल्या पर्यायातील यनादेश स्वर संधीचा उदाहरण ओळखा असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जातो. यनादेश स्वर संधी. आणि 5 नंबरमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे अयादी आदेश. कोणता येतो? अयादी आदेश स्वर संधी. अयादी आदेश स्वर संधी. अशा प्रकारे 5 प्रकारचे जे आदेश आहेत, हे 5 प्रकारचे आदेश त्या ठिकाणी होत असतात. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर स्वर संधीचे नियम म्हणतात आपल्या भाषेमध्ये. 5 नियम स्वर संधीचे त्या ठिकाणी आहेत. सर्वात पहिला जो येतो तो आहे सजातीय स्वर संधी. दुसरा आहे गुणादेश स्वर संधी, रुद्ध्यादेश स्वर संधी आणि यनादेश स्वर संधी. मग 5वा जो आहे अयादी आदेश. आता आपण काय करणार? एक एक प्रकार घेणार आणि एक एक प्रकार घेऊन त्या ठिकाणी त्याचा अभ्यास अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी करवून घेणार. इथपर्यंत मला वाटतं सर्वांना समजलं असेल. आता आपण काही उदाहरणं याची घेऊया की याला स्वर संधी असं का म्हटलं जातं. बघा, तेच उदाहरण घेतो की देव. बघा, देव अधिक आलय अशा प्रकारचं उदाहरण आहे बाळांनो. याला स्वर संधी असं का म्हणतात? मी काय सांगितलं की पहिल्या शेवटचा वर्ण एखादा स्वर आलेला असणार आहे. बरोबर. म्हणजे व मध्ये कोणता स्वर आलेला आहे? अ. त्याच्यानंतर इथं आ आलेला आहे. बरोबर. अ अधिक आ. इथं अशा पद्धतीने 2 स्वर त्यामध्ये महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी ठरले. म्हणजे हा एक स्वर आहे. बरोबर. आणि दुसरा हा दुसरा स्वर आहे. बरोबर. हे स्वर अधिक स्वर, तर ही रचना कुणाची येणार आहे? स्वर संधीची येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा दोघं येणारे एकत्र स्वर असतील तर त्याला मराठीमध्ये स्वर संधी म्हणून ओळखले जाते. बरोबर का? नंबर 2 मध्ये हे पहिलं उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं. नंबर 2 मध्ये विद्या अधिक अर्थी. अर्थी म्हणजे पैसा आणि अर्थी म्हणजे ज्ञानार्जन करणारा. बघा, हे सुद्धा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. इथं द्यामध्ये आलेला आ आणि इथं आलेला हा अ. आ अधिक अ हा एक स्वर आलाय आणि हा सुद्धा एक स्वर आलाय. म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर विद्या अधिक अर्थी म्हटल्यानंतर याला मराठीमध्ये म्हणतात काय? स्वर संधी. की जिथं येणारे दोघं स्वर एकत्र असतील, 2 स्वर एकत्र असतील रे. हे बघा, इथं 2 स्वर एकत्र आहे, इथं 2 स्वर एकत्र आहे. मग जिथे अशा प्रकारची स्वर आलेली असतात त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? स्वर संधी. म्हणजे जिथं एकत्र येणारे स्वर 2 असतात तिथं ती स्वर संधी असते. इथं हे कन्फर्म आहे, हे त्या ठिकाणी परिपूर्णपणे
ह्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये दुसरं काहीही विचारलं जात नाही. एवढंच येतं का सर? 100% एवढंच येतं. मी तुम्हाला सांगतो नेहमी की तुम्ही ट्रस्ट करा, तुम्ही विश्वास ठेवा. 100% एवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. ओके, त्यानंतर थोडं आता पुढे या. आता मी काय सांगतो की आपण जे स्वरसंधीचे नियम आहेत ते स्वरसंधीचे नियम आपण घेऊया. सर्वात पहिला नियम आहे दीर्घत्व, किंवा त्याला म्हटलं जातं सजातीय स्वरसंधी. बरोबर का? काय म्हटलं जातं? सजातीय स्वरसंधी म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. बरोबर. आता बघा भानुदय आहे. बरोबर, बरीच उदाहरणं याची आपण सोडवून घेऊयात. वस्त्रांना आहे, दीपावली आहे, विद्यारंभ आहे. भानुदय या शब्दाचा विग्रह कसा येणार आहे? आपल्याला काय सांगितलेलं आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास, बरोबर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ किंवा आ आल्यास, म्हणजे इथं याचा एक नियम त्या ठिकाणी तयार होतो. तो नियम काय आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एखादा स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एखादा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास. मी इकडे लिहितो शुद्ध ऱ्हस्व किंवा दीर्घ, इकडे पण ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास, जर ती जोडी सजातीय स्वरांची तयार होत असेल. कोणत्या स्वरांची? सजातीय स्वरांची जोडी तयार होत असेल. बरोबर का? तर यातून निर्माण होणारा जो स्वर आहे तर त्यातून कोणता स्वर निर्माण होतो? दीर्घ स्वर. म्हणजे इथं अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी यायला पाहिजे. एवढं नाही लक्षात राहायला चालेल, हे जे सांगितलेलं आहे ना याच्यानुसार चाला, टेन्शन नाही. ह्याच्यानुसार जर तुम्ही त्या ठिकाणी चाललात तर 100% या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर होतात की पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण त्या ठिकाणी काय येऊ दे? अ किंवा आ येऊ दे. बरोबर का? दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण अ किंवा आ येऊ दे, त्यातून निर्माण होणारा स्वर कोणता असणार आहे? तर तो आ हा स्वर तयार होतो. पुन्हा पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण ई ऱ्हस्व किंवा दीर्घ ई येऊ दे, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई येऊ दे, तयार होणारा स्वर कोणता असणार आहे? तर तो दीर्घ ई हा स्वर तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर होते आहे की ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. बरोबर का? पुन्हा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ येऊ दे, त्यातून निर्माण होणारा कोणता असतो? उ असतो. म्हणजे आता इथं दिलेल्या शब्दाचा विग्रह जर तुम्हाला करायचा आहे एकदम शांततेने समजून घ्या. मग सर आम्हाला हे लक्षात येत नाही आहे की अ केव्हा घ्यायचा आणि आ केव्हा घ्यायचा? बरं, हे आम्हाला लक्षात येत नाही आहे, हे आम्हाला समजत नाही आहे. तर इथं एक गोष्ट आता क्लिअर करा की अ घेऊन जर पहिल्या शब्दाचा अर्थ पूर्ण होत असेल तर अ घ्या. आता बघा देवालय या शब्दाचा विग्रह आपण त्या ठिकाणी बघा. आता मी काही सोपी उदाहरणं सुरुवातीला लिहितो. बरोबर, पहिलं उदाहरण आहे समजा देवालय. हे सर्वात पहिलं उदाहरण आहे देवालय. बरोबर का? दुसरं आहे विद्यार्थी. विद्यार्थी. गुरुपदेश. गुरुपदेश. बरोबर. त्याच्यानंतर महिष. बघा मी इथं 4 उदाहरणं लिहिली आहेत. या 4ही उदाहरणांचा विग्रह आपल्याला इथे करायचा आहे. तुम्हाला पहिला नियम सांगितला. नियम काय सांगितला? पहिला की पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण अ किंवा आ येऊ दे, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण अ किंवा आ येऊ दे, त्यातून निर्माण होणारा स्वर कोणता असतो? म्हणे आ असतो. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झाला असेल की सर केव्हा अ घ्यायचा आणि केव्हा आ घ्यायचा. बरोबर, केव्हा अ घ्यायचा आणि केव्हा आ घ्यायचा यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल. अ घेऊन जर अर्थपूर्ण होत असेल शब्द पहिला तर अ घ्या. म्हणजे अशा पद्धतीने बघा. आता
देवालय या शब्दाचा विग्रह तुम्ही कसा करणार, तर तुम्हाला अशाच पद्धतीने विग्रह करावा लागतो. देव अधिक आलय, आपण असं म्हणतो का देवा अधिक आलय असं बोलतो का आपण, नाही. तर आपण काय म्हणतो, देव अधिक आलय. मग इथं जर बाळांनो देव अधिक आलय म्हटलं तर पहिला शब्द कोणता आला, तर तो पहिला शब्द आला तुमचा कोणता, पहिला शब्द त्या ठिकाणी आला तो म्हणजे देव, बरोबर का. मग आता इथं मला तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर, की देव म्हटल्यानंतर इथं हा अ आलेला आहे व मध्ये. मग देवा आपण म्हणत नाही, देव म्हणतो आणि आलयचा हा आ आलेला आहे, बरोबर. देव अधिक आलय अशा पद्धती. मग देव म्हटल्यानंतर अ आलेला आहे आणि हा इकडं आ आलेला आहे. मग आता इथं जर आपण लक्षात घेतलं अ अधिक आ ठरल्याप्रमाणे आलं का, की पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ येऊ दे, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण अ किंवा आ येऊ दे, ठरल्याप्रमाणे हा कन्सेप्ट तिथे आला, बरोबर. हे दोन्ही स्वर त्या ठिकाणी एकत्र आले, बरोबर. मग इथं त्या ठिकाणी देव अधिक आलय म्हणजे अ अधिक आ हे दोन्ही स्वर एकत्र आले. याच्यापासनं तुम्हाला मी सांगितलं कोणता स्वर निर्माण होणार आहे त्या दोघांमधून, तर दीर्घ स्वर निर्माण होणार आहे. कोणता स्वर निर्माण होतो, दीर्घ. म्हणजे इथं त्या ठिकाणी आता आपण उदाहरणं जी काही घेतली आहेत बघा, हे सर्व घेतलेले आहेत, बरोबर. तर याला जोड शब्द म्हणतात, सोप्या पद्धतीने समजून घ्या. याला विग्रह म्हणतात बाळांनो, याला त्या ठिकाणी एकत्र येणारे स्वर म्हणतात आणि याला निर्माण होणारा स्वर म्हणतात. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. बघा आता परीक्षेमध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल आणि जोडणी करायला सांगितलेली असेल तर हा स्वर लक्षात घ्यायला लागतो आणि जोडणी केली जाते. देव अधिक आलय तर देवालय का, कारण की तो दीर्घ स्वर निर्माण झालेला आहे. कोणता स्वर निर्माण झालेला आहे, दीर्घ स्वर तो निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. समजतंय बाळांनो, आता अत्यंत सोप्या पद्धतीने या सर्व गोष्टी तुमच्या समोर मी मांडतो आहे. येत आहे लक्षात आता, यस ऑर नो, होय का नाही. सर्वांनी एकदा कमेंट्स करून मला सांगा. दुसरं उदाहरण आहे विद्यार्थी. बघा आता विद्यार्थी म्हटल्यानंतर विद्या अधिक अर्थी काय आहे, विद्या अधिक अर्थी. मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी कोण असतो, जो विद्येचं अर्जन करतो. अर्थी म्हणजे काय, ज्ञानार्जन करणारा. जो विद्येचं अर्जन करत असतो तो त्या ठिकाणी कोण असतो, तर तो विद्यार्थी असतो. बघा आता इथं त्या ठिकाणी विद्या म्हटल्यानंतर इथं आ आलेला आहे, इथं अ आलेला आहे, बरोबर. मग यांच्यातनं निर्माण होणारा स्वर कोणता असणार आहे, आ असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी याला म्हणतात त्या ठिकाणी जोड शब्द, याला विग्रह, एकत्र येणारे स्वर आणि त्याच्यानंतर निर्माण झालेला स्वर. मग याला लक्षात घ्यायला लागतं आणि दिलेल्या शब्दाची जोडणी केली जाते. समजलं बाळांनो. एकदा कमेंट्स करून जर तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण तुम्ही म्हणणार तेवढी उदाहरणं आपण घेऊ शकतो. इथं गुरुपदेश, याचा विग्रह कसा होणार, गुरुपदेश. तर याचा विग्रह येणार गुरु अधिक उपदेश. म्हणजे इथं त्या ठिकाणी ओ आलेला आहे, इथं ओ आलेला आहे, तयार होताना दीर्घ ओ तयार होणार आहे. म्हणजे गुरु उपदेश, गुरु अधिक उपदेश अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होणार आहे, बरोबर. म्हणजे याला म्हणतात गुरुपदेश. काय म्हणतात, गुरुपदेश. म्हणजे अशा प्रकारची संकल्पना आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. समजतंय बाळांनो. एकदा जर तुम्ही कमेंट्स केली तर बरं होईल. म्हणजे माझ्या लक्षात येणार की या ठिकाणी तुम्हाला समजताय नाही समजत आहे. ओके. अजून आता बघा महिष हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. महिष या शब्दाचा विग्रह तुम्ही त्या ठिकाणी कसा करणार.
जेवढे विद्यार्थी उपस्थित आहेत तेवढं सर्वांनी कमेंट्स करा, तुम्हाला समजताय नाही समजत आहे कसं समजताय. ओके, कारण की आपलं प्रत्येक लेक्चर कन्सेप्च्युअल असतं आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच आपण ही लेक्चर घेत असतो. अदरवाईज फक्त मी पुढे चालत नाही, बरोबर का. तर मी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जात नसतो. महिष म्हटल्यानंतर मही अधिक ईश अशा प्रकारे या ठिकाणी हा शब्द आलेला आहे, बरोबर. मही अधिक ईश हा ई आलेला आहे, पुन्हा इकडं ई आलेला आहे, बरोबर. म्हणजे हे झाले सजातीय स्वरांची जोडी. इथं सुद्धा सजातीय स्वरांची जोडी, इथं सुद्धा सजातीय स्वरांची जोडी आणि तिकडे सुद्धा सजातीय स्वरांची जोडी. यातनं निर्माण होणारा स्वर कोणता असणार आहे, तर यातनं निर्माण होणारा स्वर तो म्हणजे ई असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं, उदाहरण कोणतंही असू दे, प्रत्येक उदाहरणामध्ये एकत्र येणारे जे काही स्वर असतात ती सजातीय स्वरांची जोडी तयार होते आणि अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपल्याला क्लिअर करता येतात. इकडे अजून काही उदाहरणं आहेत बघा. भानुदय याचा विग्रह अगदी सर्वांना येणार आहे. आता तुमच्यापैकी असं कोणीही नाही का त्याला याचा विग्रह येणार नाही. भानुदय याचा विग्रह काय येणार मग भानुदयचा, तर याचा विग्रह अशाच पद्धतीने घेतला जाणार, भानु अधिक उदय, बरोबर. अशा पद्धतीने त्याचा विग्रह येणार आहे. भानुदय म्हटल्यानंतर भानु अधिक उदय अशा पद्धतीने एकत्र येणारे स्वर कोणते आले, तर इथं ह्या नू मध्ये हा उ आला, त्याच्यानंतर पुन्हा ह्या उ जशाच्या तसा आला, म्हणजे उ अधिक उ अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट झाली. तर यातनं निर्माण होणारा जो स्वर आहे तो म्हणजे उ दीर्घ उ निर्माण झाला. म्हणजे अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या तर निश्चित पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टींवरची उत्तरं देता येतात. वस्त्रान्न, आता वस्त्रान्न म्हटल्यानंतर काय येणार, वस्त्रान्न. तर या ठिकाणी या दिलेल्या शब्दाचा विग्रह कसा केला जाणार, वस्त्र अधिक अन्न अशा पद्धतीने त्याचा विग्रह केला जाणार. वस्त्रान्न म्हटल्यानं आपण वस्त्र आता काही म्हणत नाही की वस्त्र अधिक अन्न, अन्न नाही अन्न, वस्त्र अधिक अन्न अशा पद्धतीने. म्हणजे इथं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर हा अ आणि पुन्हा अ अधिक अ, बरोबर का. तर इथं निर्माण होताना आ तयार होतो आणि आला लक्षात घेऊन बघा हा अ कुठून आला सर, त्या वस्त्रामध्ये अ आलेला होता आणि हा इकडं अ आलेला होता. म्हणजे वस्त्र अधिक अन्न म्हणजे अ अधिक अ, बरोबर बरोबर त्या ठिकाणी निर्माण होताना तो आ तयार झाला. दीपावली, दीपावलीचा विग्रह कसा येणार, दीपा का दीप, दीप अधिक आवली, दीप अधिक आवली, दीपा अधिक आवली नाही, दीप अधिक आवली. म्हणजे इथं येताना अ अधिक आ, म्हणजे इथं त्या ठिकाणी तयार होताना तो आ तयार झालेला आहे, बरोबर. अशा प्रकारे म्हणजे आता इथं प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात येते की प मध्ये हा अ आलेला होता आणि हा आ इथं आलेला होता, बरोबर का. हे एकत्र प्रत्येक जोडी कोणाची बनते आहे, प्रत्येक जोडी सजातीय स्वरांची तयार होते आहे, बरोबर. प्रत्येक जोडी कशाची तयार होते आहे, सजातीय स्वरांची जोडी त्या ठिकाणी तयार होते आहे आणि निर्माण होताना तिथं दीर्घ हा स्वर निर्माण होतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. विद्यारंभ, विद्यारंभाचा विग्रह कसा येणार, विद्या अधिक आरंभ, आरंभ, बरोबर का. म्हणजे विद्यामध्ये त्या ठिकाणी काय आलेलं आहे आता, तर विद्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो, विद्यामध्ये हा आ आलेला आहे आणि आरंभचा हा आ आलेला आहे. ओके, आरंभचा आ आलेला आहे, आ अधिक आ. इकडं जर तुम्ही लक्षात घेतलं तर तिथं निर्माण होताना सुद्धा कोण आलेला असतो, तर तो आ हा निर्माण होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं बाळांनो तर दीर्घत्व, दीर्घादेश, सजातीय स्वर संधी अशा पद्धतीने
ती आलेली असते. म्हणजे इथं 4 उदाहरणं सांगितली, इकडं 4 उदाहरणं सांगितली. आय होप, मी अपेक्षा करतो की सर्वांना ह्या 8 उदाहरणांमध्ये कन्सेप्ट, संकल्पना क्लिअर झालेली असावी. आता सर्वांनी एकदा मला कमेंट्स करून सांगा, इथपर्यंत समजलं का नाही समजलं, यस ऑर नो, होय का नाही. सर्वांनी कमेंट्स करा. का अजून काही उदाहरणं घ्यायची आहे तुम्ही सांगा, आपण अजून काही उदाहरणं त्या ठिकाणी घेऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजलं असेल तर मला त्या ठिकाणी कमेंट्स करा, आपण पुढे जाऊया. आणि तुम्ही कमेंट्स केली तर उत्कृष्टपणे तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही कमेंट्स नाही केली तर मी गृहीत धरून पुढं जात नसतो, मी अजून त्या ठिकाणी उदाहरणं देऊ शकतो. ओके, यस सर, ओके. आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वांना उत्कृष्टपणे समजते आहे. लेक्चर कसं समजतं याने सर्वांनी एकदा मला कमेंट्स त्या ठिकाणी करून सांगा की लेक्चर कसं समजते आहे. तुम्ही जर म्हणणार की नाही सर अजून आम्हाला सरावासाठी किंवा ह्याच्यासाठी उदाहरणं त्या ठिकाणी द्या, तर मी अजून उदाहरणं, जास्तीत जास्त उदाहरणं त्या ठिकाणी देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जाऊया पुढं. मराठी पाऊल पडतंय पुढं, बरोबर का. मराठी पाऊल पडतंय पुढं. अजून आपण उदाहरणं त्या ठिकाणी घेऊ शकतो, काहीच अडचण नाही. घेऊया उदाहरणं. सारासार, बघा काही उदाहरणं अजून घेऊया आपण 2, 4, 5. याचा विग्रह काय येणार मग आता, 1 मिनिट, आपला हा रेड पेन घेऊया. सारासार याचा विग्रह काय येणार, तुम्ही पटकन मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नंबर 2 मध्ये सारासार झाल्यानंतर सूर्यास्त, गोलाकार, सूर्यास्त, गोलाकार, गोलाकार, वेदांत. चला, अशा प्रकारे या सर्वच्या सर्व उदाहरणं, अजून 4 उदाहरणं मी तुम्हाला सोडवून देतोय. प्रत्येकाचा विग्रह तुम्ही त्या ठिकाणी मला सांगू शकतात. प्रत्येकाचा विग्रह तुम्ही मला सांगू शकता. सारासार, सारासारचा विग्रह कसा येणार बरं, सार अधिक असार, बरोबर ना. सार अधिक आसार नाही, सार अधिक असार, बरोबर. म्हणजे इथे एकत्र न स्वर बघा, र मध्ये आलेला हा अ स्वर आहे आणि इथं हा अ आहे. अ अधिक अ. वेळ दुपारची जरी असली तरी अतिशय आत्मविश्वासाने या सर्वच्या सर्व संकल्पना अगदी परफेक्ट क्लिअर करायच्या. अजिबात मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवायची नाही. ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल, मी तुम्हाला नेहमी सांगतोय, जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही मला कॉल करू शकता. सार अधिक असार, अ अधिक अ, बरोबर का. दोन्ही सजातीय स्वर आले. त्याच्यानंतर ह्याच्यातून निर्माण होणारा स्वर कोणता आला, आ. याला लक्षात घ्यायला लागतं आणि दिलेल्या शब्दाची जोडणी करावी लागते, बरोबर. सार अधिक असार. सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त, म्हणजे सूर्याचा हा अ आलाय, इकडं हा अ आलाय, अ अधिक अ बरोबर आ, अशा पद्धती. ओके, म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असेल की सर विग्रह कसा केला जातो, तर बाळांनो विग्रह असा केला जातो. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आता क्लिअर होत आहेत, बरोबर. पहिलाच नियम आपण अभ्यासतोय, गोलाकार तर गोल अधिक आकार, गोला अधिक आकार नाही तर गोल अधिक आकार. मग कुठून विग्रह करायचा, तर जिथे दीर्घस्वर आलेला आहे, जिथे दीर्घस्वराची रचना त्या ठिकाणी झालेली आहे, तिथून तुम्हाला
दिलेल्या शब्दाचा विग्रह करावा लागतो. म्हणजे इथं सूर्यास्त, इथं आलेला होता दीर्घस्वर, आता इथं दीर्घस्वर आलेला आहे, म्हणून तिथून आपण विग्रह केला. ल मध्ये आलेला अ स्वर आणि हा आ स्वर, अ अधिक आ, बरोबर. तर तिथे त्या ठिकाणी अ अधिक आ म्हटल्यानंतर एक महत्वाची गोष्ट काय आहे की यातून निर्माण होणारा स्वर कोणता असणार आहे, तर यातून निर्माण होणारा स्वर त्या ठिकाणी आ असणार आहे. म्हणजे गोल अधिक आकार, बरोबर. गोल अधिक आकार म्हटल्यानंतर इथं अ अधिक आ अशा पद्धतीची रचना आली. इथं निर्माण होणारा स्वर कोणता आला, तर तो आ आला, बरोबर. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे, बरोबर. मग आता बाळांनो, हे झालं गोलाकारच्या बाबतीत. आता वेदांत या शब्दाचा विग्रह तुम्ही कुठून करणार आणि कसा करणार. वेदांत इथं दीर्घ स्वर आलेला आहे, कुठं दा मध्ये. म्हणजे दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना वेद अधिक अंत अशा पद्धतीनेच करावा लागणार आहे ना. म्हणजे द मध्ये अ, त्याच्यानंतर हा अ अधिक अ बरोबर आ. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर करू शकतो, बरोबर का. म्हणजे या पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे सारासार, सूर्यास्त, गोलाकार, वेदांत या सर्वच्या सर्व संकल्पना अशा पद्धतीने क्लिअर होतात. ओके, आय होप, मी अपेक्षा करतो सर्वांना उत्कृष्ट पद्धतीने या सर्व संकल्पना समजल्या असतील. मला सर्वांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगा, क्लिअर झाल्या का नाही झाल्या, यस ऑर नो. सर्वांनी त्या ठिकाणी कमेंट्स करून मला सांगा. मग आपण पुढच्या नियमाकडे त्या ठिकाणी मार्गस्थ होऊया. पुढचा नियम आहे तो म्हणजे कोणता, गुणादेश संधीचा नियम. गुणादेश स्वर संधी म्हटल्यानंतर अशा पद्धतीचा हा नियम आहे की पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ यापैकी एखादा स्वर आलेला असेल. अ किंवा आ यापैकी एखादा स्वर आलेला असेल, बरोबर. पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ. सर्वांनी कमेंट्स करा, जेवढे विद्यार्थी इथे उपस्थित आहे त्यांना लेक्चर कसं समजते आहे. प्लीज तुमच्या कमेंट्सच आपल्या प्रत्येक लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. मी अतिशय शुद्ध आणि एक 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 म्हणजे सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या समोर मांडतो आहे. तर प्लीज सर्वांनी एकदा मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला लेक्चर कशा पद्धतीने समजत आहे, प्लीज. अरे तुमच्या कमेंट्सच आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात बाळांनो. सांगा कशा पद्धतीने समजते आहे सर्व. आता बघा, इथं गुणादेश संधीचा नियम म्हणजे काय किंवा गुणादेश संधी कशाला म्हटलं जातं या कन्सेप्ट त्या ठिकाणी ते क्लिअर करा. बघा, आता पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ आलेला असेल, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण रस्व किंवा दीर्घ उ आलेला असेल, त्यातून निर्माण होणारा स्वर कोणता असतो, तर तो ओ तयार होतो. म्हणजे आता काय आहे, आपल्याला दिलेल्या शब्दाची रचना किंवा एकत्र येणारा स्वर कशा पद्धतीने असले पाहिजे, तर अ अधिक अ किंवा आ, बरोबर का. दुसरी महत्वाची गोष्ट रस्व उ किंवा दीर्घ ओ, बरोबर. आणि त्यातून निर्माण होणारा कोणता स्वर तयार होतो, ओ. म्हणजे अशा पद्धतीने रचना यायला पाहिजे गुणादेश स्वर संधीमध्ये. नंबर 2 मध्ये आहे बघा, त्यालाच अनुसरून पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण रस्वई किंवा दीर्घ ई, त्यातून निर्माण होणारा स्वर हा ए हा स्वर तयार होतो. कोणता, ए हा स्वर तयार होतो, ए एळक्याचा, बरोबर. मग आता कशा पद्धतीने ह्या दिलेल्या शब्दाचा विग्रह केला जातो किंवा जोडणी केली असेल, विग्रह कसा करायचा, विग्रह केला असेल जोडणी कशा पद्धतीने करायची. नंबर 3 मध्ये आहे अ किंवा आ, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण आहे रू, तो तयार होताना अर तयार होतो. काय तयार होतो, अर तयार होतो. त्याच्यानंतर पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ, लू ल तयार होतो. म्हणजे महोत्सव अशा पद्धतीने याचा विग्रह करताना महा अधिक उत्सव, महा अधिक उत्सव अशा पद्धतीने, महा अधिक उत्सव अशा पद्धतीने. मग महा अधिक उत्सव म्हटल्यानंतर या शब्दाचा विग्रह, महा अधिक उत्सव म्हटल्यानंतर
या शब्दाचा विग्रह कशा पद्धतीने त्या ठिकाणी झाला आणि ती रचना कशा पद्धतीने आली. महा अधिक उत्सव. बघा आता इथं हा मध्ये काय आलेला आहे, आ आलेला आहे, बरोबर. हा उ जसाच्या तसा आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की पहिला नियम त्या ठिकाणी आपण घेतला, अ किंवा आ आलेला असेल, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आलेला असेल, तर यातून निर्माण होणारा स्वर कोणता आहे, तर तो ओ हा स्वरच तयार होतो. आणि ज्या ठिकाणी आता बघा याचा विग्रह असाच का झाला हे महत्वाचं आहे. या महोत्सव या शब्दाचा विग्रह असाच का झाला, जिथे ओ आलेला होता, जिथे ओ आलेला होता त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा होता. मग ओ जिथे आलेला होता त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा होता. मग ओ आलेला होता हो मध्ये, बरोबर का. मग ओ आलेला होता हो मध्ये, म्हणून महा अधिक उत्सव अशा पद्धतीने, बरोबर. महा अधिक उत्सवचा महा अधिक उत्सव असं का झाला, पण महत्व काही म्हणत नाही. मग आपल्याला अ किंवा आ यापैकी एखादा स्वर यायला पाहिजे. मग आपण काय घेतला, हा म्हणतो. महा म्हणजे काय, महान मोठा. मग अ नाही, मह नाही, तर महा अधिक उत्सव म्हणजे इथं उ आलेला होता, मग तिथं ऱ्हस्व किंवा दीर्घ उ यायला पाहिजे. मग कोणता उ घेतला, तर ऱ्हस्व उ घेतला. मग महा अधिक उत्सव अशा पद्धतीने, म्हणजे आ अधिक उ अशा पद्धतीने एकत्र येणारे स्वर आले, त्याच्यातनं तयार होणारा जो स्वर आला तो म्हणजे कोणता, तर तो ओ. मग महा अधिक उत्सव अशा पद्धतीने त्याचा विग्रह झाला. दुसरं उदाहरण, काहींना पहिलं समजलं नसेल किंवा त्या ठिकाणी याला अनुसरून आपण बरीच उदाहरणं त्या ठिकाणी घेऊया. इकडं मी पेज ॲड करतो, बरीच उदाहरणं त्या ठिकाणी आपण ॲड करूया. बघा या ठिकाणी चंद्रोदय, महोदय, पुरुषोत्तम, पुरुषोत्तम. बघा चंद्रोदय, महोदय, पुरुषोत्तम. आता इथं त्या ठिकाणी आपण याचे विग्रह करू शकतो. आता बघा चंद्रोदयचा विग्रह काय येणार, मग आता गणेशोत्सव. आपण अजून एक उदाहरण घेऊया, गणेशोत्सव अशा पद्धतीने या प्रत्येकाचा विग्रह त्या ठिकाणी आपण करू शकतो. पहिल्या शब्दाचा विग्रह तुम्ही करू शकतात. चंद्रोदयचा विग्रह काय येणार, तर चंद्रोदयचा विग्रह करताना सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे, आता मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की चंद्रोदयचा विग्रह, त्या कमेंट्स मोठा करा जरा. हा तर बघा आता चंद्रोदयचा विग्रह कशा पद्धतीने त्या ठिकाणी केला जाणार, तर चंद्रोदय म्हटल्यानंतर अशाच पद्धतीने की चंद्र अधिक उदय. मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या ठिकाणी ओ आलेला आहे, बरोबर का, जिथे ओ आलेला आहे त्या ठिकाणापासून तुम्हाला विग्रह करावा लागतो. मग चंद्र द्र मध्ये अ आलाय, मी तुम्हाला सांगितलं अ किंवा आ, तो अ आलेला आहे, बरोबर का. अ किंवा आ, यस, ओके. बरं, लेक्चर कसं समजते आहे सर्वांनी त्या ठिकाणी क्लिअर करून सांगा किंवा एकदा कमेंट्स करून सांगा मला की कशा पद्धतीने समजते आहे लेक्चर. ओके, यस, व्हेरी गुड. चला कमेंट्स करून सांगा सर्वांनी, कारण तुमच्या कमेंट्सच आपल्या प्रत्येक लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. अ अधिक उ, बरोबर का. आता बाळांनो अ अधिक उ हे एकत्र आले म्हणजे काय तयार होतो, ओ तयार होतो. काय तयार होतो, ओ तयार होतो. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी, तर या ठिकाणी आता तुमच्या कमेंट्स पण घेणार मी. काही अडचण आली तर प्लीज मला विचारत चला. ओके, कमेंट्स करत चला. कमेंट्स करायला अजिबात विचार करायचा नाही, घाबरायचं नाही. चंद्र अधिक उदय म्हटल्यानंतर अ अधिक ओ, ओ आला.
महोदय, महा अधिक उदय अशा पद्धतीने. म्हणजे इथे येताना हा आ आणि ओ, येताना काय झाला, ओ झाला. अशा प्रकारे. बरोबर. पुरुषोत्तम, पुरुष अधिक उत्तम, अ अधिक उ, तो झाला ओ. ओके. अ अधिक उ, तो झाला ओ. अशा पद्धतीने. म्हणजे याला पुरुषोत्तम, चंद्रोदय, महोदय. बरोबर. गणेशोत्सव, गणेश अधिक उत्सव, म्हणजे इथं हा अ उ, तो तयार झाला ओ. ओके. अशा पद्धतीने. समजलं बाळांनो. म्हणजे हा पहिला नियम त्यातला होता. बरोबर. पहिला नियम त्या ठिकाणी त्यामध्ये आलेला होता. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या. बरोबर. आता इथं बघा, हा ईश्वरेच्छा. ईश्वरेच्छा म्हटल्यानंतर हा इथं आहे अजून पुढे उदाहरण. ईश्वरेच्छा या शब्दाचा विग्रह केल्यानंतर आपण त्या ठिकाणी इथं क्लिअर करू शकतो ईश्वरेच्छा. आता ईश्वरेच्छा कोणत्या नियमाला अनुसरून आहे, दुसऱ्या. आपण पहिल्या नियमाचे 5-7 उदाहरणं त्या ठिकाणी सोडवून घेतले. आता दुसऱ्या नियमाला अनुसरून आहे ईश्वरेच्छा. ईश्वरेच्छा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावं की याचा विग्रह कसा करणार. मग पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, यापैकी एखादा स्वर यायला पाहिजे बाळांनो. यापैकी एखादा स्वर यायला पाहिजे. म्हणजे इथं विग्रह करताना अशाच पद्धतीने केला जाणार, ईश्वर अधिक इच्छा अशा पद्धतीने. ओके. म्हणजे इथं एकत्र येणारे स्वर कोणते आले. मग हा र मध्ये आला अ. आपण ईश्वरा म्हणत नाही, दुसऱ्या नियमाला अनुसरून आहे बघा. जो दुसरा नियम आहे त्याला अनुसरून रचना तयार करण्यात आलेली आहे. ईश्वर अधिक इच्छा, नॉट ईश्वरा. मी तुम्हाला काय सांगतोय की जो शब्द अर्थपूर्ण, म्हणजे अ घेऊन जर अर्थपूर्ण होत असेल तर अ घ्या, जर आ घेऊन अर्थपूर्ण होत असेल तर आ घ्या. मग आता इथं अ घेऊन अर्थपूर्ण होते आहे ईश्वर अधिक इच्छा अशा पद्धतीने. बरोबर का. म्हणजे ईश्वर इच्छा अशा पद्धतीने ईश्वर अधिक इच्छा, म्हणजे अ अधिक हा ह्रस्व ई आलेला आहे, तयार होताना ए तयार होतो. बरोबर का. काय तयार होतो, ए तयार होतो. अ अधिक ई काय तयार होतो, ए तयार होतो. ईश्वर अधिक इच्छा म्हणजे ईश्वर अधिक इच्छा म्हटल्यानंतर अ अधिक ई ही रचना त्यामध्ये समाविष्ट होत्या. मग आता बाळांनो बघा, इथं तयार होताना काय तयार होतो, ए तयार होतो. परत यथेष्ट आहे, यथेष्ट. मग आपण काय करूया, यथ का यथा, यथा, यथ का यथा. आता इथं बघा, इथं ओ आलेला होता हो मध्ये, म्हणून आपण ओ हो पासनं विग्रह केला. इथं र मध्ये ए आलेला होता, तिथून आपण विग्रह केला. यथेष्ट इथं सुद्धा त्या ठिकाणी ए आलेला आहे, तिथून आपल्याला थ पासून विग्रह करावा लागणार आहे. बरोबर का. काय सांगतोय, थ पासून विग्रह आपल्याला करावा लागणार आहे. का, अरे थ मध्ये ए आलेला आहे म्हणून यथ तर काही येणार नाही. यथा अधिक इष्ट, यथा अधिक इष्ट. म्हणजे इथं आ ई काय होणार, ए अशा पद्धतीने. ओके. यथा अधिक इष्ट, आ अधिक ई काय तयार होणार, ए तयार होणार. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर. चला पुढे बघा. आता
समजलं इथपर्यंत सर्वांना? समजलं का? होय का नाही? यस ऑर नो? सर्वांनी कमेंट्स करा बाळांनो प्लीज. तुमच्या कमेंट्सच आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. बघा पुढे आता, यथा अधिक इष्ट. अजून ए वरून काही उदाहरणं आहेत बघा. इथं काही उदाहरणं आहेत. उमेश, महेश, गजेंद्र हे ए ला अनुसरून आहे. ए ला अनुसरून आहे. उमेश. आता उमेश या शब्दाचा विग्रह कसा करणार? उमेश या शब्दाचा विग्रह कसा करणार? बरोबर. तो उमेश या शब्दाचा विग्रह करताना कसा करावा लागणार आहे? तर इथं बघा आता याला अनुसरून आहे कशाला? ए ला. की पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्लेरिफिकेशन मध्ये लक्षात घेऊ शकतो की जर अ अधिक रस्व ई, ए तयार होतो. बरोबर. त्याच्यानंतर आ अधिक रस्व ई, ए तयार होतो. अ अधिक दीर्घ ई, ए तयार होतो. आ अधिक दीर्घ ई, ए तयार होतो. बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारची रचना आलेली असते. म्हणजे एकदम सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. आता हे सर्व जे सांगतोय ना, हे एकदम सुटसुटीत पद्धतीने सांगतोय की पहिल्या शेवटी शेवटचा वर्ण अ येऊ दे किंवा ई येऊ दे, ए तयार होतो. आ येऊ दे किंवा ई येऊ दे, ए तयार होतो. अ येऊ दे किंवा ई येऊ दे, ए तयार होतो. आ येऊ दे किंवा ई येऊ दे, ए तयार होतो. अशा पद्धतीने. बरोबर का? मग या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं आता उमेश, मग आता कशामध्ये येणार तो? उमा. उम का उमा असं बरोबर आहे का? उम म्हणतो आपण, उमन आहे तर उमा. बरोबर. उमा अधिक ईश, फक्त ईशच, इश्क नाही. नाही काय म्हणतो की उमा अधिक इश्क असं नाही. तलाठी व्हायचं आपल्याला. त्याच्यानंतर सर्व गोष्टी. बरोबर का नाही? त्याच्यानंतरच त्या ठिकाणी पुढचा विचार किंवा त्याच्यानंतरच त्या ठिकाणी लग्न बिग्न हे विषय त्याच्यानंतरच होतील. हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. बरोबर का? बघा आता इथं त्या ठिकाणी उमा अधिक ईश एकत्र येणार स्वर कोणत्या आले बाळांनो? हा आ आला. कुठला? आ मध्ये येणारा. आणि हा ई आला. आ अधिक ई काय तयार झाला? ए. बघा, आ अधिक ई, ए तयार झाला. म्हणजे सांगतो काय आहे की एकदम सुटसुटीत पद्धतीनं आणि एकदम 100% कन्सेप्ट क्लिअर करा. अजिबात अडचणी निर्माण होणार नाही. समजलं का? मी आहे ना सोबत. ज्ञानदीप अकॅडमीची टीम तुमच्या सोबत आहे. अजिबात त्या ठिकाणी गोंधळ करायचा नाही. प्रॉपर म्हणजे एकदम प्रॉपर. ओके. सर्व कन्सेप्ट बघा. महेश महा अधिक ईश, पुन्हा ईश. हा मध्ये आ आला, पुढं हा ई आला. आ अधिक ई बरोबर ए आला. जमलं का? अशा पण गजेंद्र. गजेंद्र. आता बघा गजेंद्र. आता गजा का गज? तर गज मुख म्हणतो ना आपण. गजमुख. बरोबर ना? आपण म्हणतो गजमुख. आपण ते बऱ्याचदा गजमुख कोण असतो? तर त्या ठिकाणी गणपतीला म्हणतात. बरोबर ना? ते गाणं आहे, मला आठवत नाही आता. गज अधिक इंद्र. बरोबर. म्हणजे इथं ज मध्ये आलेला हा अ आणि हा ई. बरोबर का? मग इथं तयार होताना काय तयार होणार? ए. अशा पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने ही सर्व उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. मला वाटतं मी एक एक नियमाला 7-7, 8-8 उदाहरणं सांगतोय. जोक नाही. समजलं का? बघा जलोर्मी. मी तुम्हाला सांगितलं ना ओ वर्ण. हा ओ आलेला आहे इथं. तिथून तुम्हाला विग्रह करायचा आहे. म्हणजे जल
अधिक उर्मी अशा पद्धतीने. म्हणजे इथं हा अ आलेला आहे आणि हा ओ आलेला आहे. तयार होताना ओ तयार होणार. जलोर्मी म्हणून तिथूनच विग्रह केला आपण बाळांनो. जमलं का रे? येस ऑर नो? येस, व्हेरी गुड. सर्वांच्या कमेंट्स एकदम पॉझिटिव्ह आहे, काही हरकत नाही आहे, बरोबर का? आता इथं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं बाळांनो, तर आता बघा हे दोन उदाहरणं लक्षात घ्या रे. महर्षी, देवर्षी कोणत्या नियमाला अनुसरून आहे सर? तिसऱ्या नियमाला अनुसरून आहे. का? कारण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर अरचा म्हणजे अर त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. काय? अर त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे महर्षी, देवर्षी, बरोबर का? अर त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे इकडं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर महा अधिक ऋषी असाच विग्रह येणार. का? कारण की तर जो अर आलेला आहे महर्षी, बरोबर का? जो अर आलेला आहे त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा. आणि जिथं अर आलेला आहे तर अर आलेला असताना त्याचा विग्रह कसा करायचा, तर अ किंवा आ यापैकी एखादा स्वर आणि रू हा दुसरा स्वर त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे महर्षी म्हणजे इथं मह का महा, महा अधिक ऋषी अशा पद्धतीने. का? पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ हा स्वर येऊ दे, दुसरा शब्द पहिला वर्ण रू हा स्वर येऊ दे, अर तयार होतो. म्हणजे महा अधिक ऋषी. म्हणजे बघा या हा मध्ये आलेला हा आ आणि पुढं आलेला रू तयार होतो अर. जमलं का? अशा पद्धतीने. देवर्षी काय येणार मग विग्रह? देव अधिक ऋषी. इथं हा व मध्ये अ आणि इकडं हा रू, बरोबर अर. ओके. अशा पद्धतीने या सर्व संकल्पना आपण क्लिअर करतो. आता इथं बघा काय सांगितलंय, तलवालकार, बरोबर का? म्हणजे पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण अ किंवा आ येऊ दे. तव अधिक बघा दुसरा शब्द पहिला वर्ण काय यायला पाहिजे म्हणे लू. एकमेव उदाहरण येते हे, एकमेव उदाहरण त्या ठिकाणी येतं. तव अधिक लुकार, लुकार अशा पद्धतीने. तव अधिक लुकार म्हणजे बघा तव व मध्ये अ आणि त्याच्यानंतर लू. म्हणजे इथं त्या ठिकाणी काय येणार मग आता ल तयार होणार. बघा अ किंवा आ आणि लू काय तयार होतो, ल तयार होतो. याला लक्षात घेतलं जातं आणि दिलेल्या शब्दाची जोडणी केली जाते. अशा पद्धतीने बाळांनो एकमेव उदाहरण आहे, त्याला तुम्ही पाठांतर जरी करून ठेवलं तरी काहीही अडचण नाही. तलवारकार समजलं का? एकमेव उदाहरण आहे. समजलं? आजचं लेक्चर एकदम परफेक्ट. सर्वांनी एकदा कमेंट्स करून मला सांगा यस ऑर नो. सर्वांनी कमेंट्स करा. काही अडचणी असतील तर मला विचारा. आणि काही अडचणी असतील हा माझा नंबर आहे 9096755652. तुम्ही मला कॉल करू शकतात. अभ्यासासंदर्भात तुम्ही मला विचारू शकतात. अभ्यास कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे, सर्वतोपरी तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता. बरं मला एक सांगा, आता काही अडचण असेल तर कमेंट्स करा सर्वांनी प्लीज. आजचं लेक्चर कसं समजलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही जणांचं पहिलं दुसरं लेक्चर असणार आहे. ओके. त्याच्यामुळं काही लोकांनी पहिलं लेक्चर अटेंड म्हणजे जॉईन केलेलं असणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करणार आहे. यस. ओके. व्हेरी गुड. यस. समजलं सर्वांना? म्हणजे रोहनजी व्हेरी गुड. आज मला आनंद होतोय सर्वांना, बऱ्याच लोकांना लाईव्ह बघून. बरोबर. अश्विनी ताई यस व्हेरी गुड. छान छान.
सर्वांनी त्या ठिकाणी खूप चांगला अभ्यास करा आणि तो माझा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. आणि जे आधीचे झालेले आपले लेक्चर आहेत, ओके, जे आधीचे झालेले लेक्चर आहेत ते आधीचे झालेले लेक्चर सर्वांनी म्हणजे अगदी सर्वांनी पहिल्यापासून बघून घ्या. आता मराठीचा विषय सुरू आहे, हळूहळू इतर विषयसुद्धा सुरू होतील, बरोबर, काही हरकत नाही. आणि एकदम परफेक्ट तयारी. मग पेपर TCS घेऊ दे का IBPS घेऊ दे, IBPSने जरी घेतला तरी आपण तयार आहोत, TCSने घेतला तरी आपण तयार आहोत. ओके, अजिबात मागे आपण सरणार नाही आहे. आणि मराठीला काहीच वाचायचं नाही, फक्त माझी लेक्चर बघायची, मी परिपूर्ण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून देणार. ओके, थांबूया मग इथं, भेटूया उद्याच्या लेक्चरला. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.